संत बाळूमामा यांचा आशीर्वाद आजच्या कलियुगात कसा मिळवावा हा प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात असतो. पुढे अगदी सोप्या पण प्रभावी पद्धती दिल्या आहेत, ज्या श्रद्धेने केल्यास मनाला शांतता, आशा आणि बाळूमामांची कृपा जाणवते. संत बाळूमामा यांचा आशीर्वाद आजच्या कलियुगात कसा मिळवावा हा प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात असतो. पुढे अगदी सोप्या पण प्रभावी पद्धती दिल्या आहेत, ज्या श्रद्धेने केल्यास मनाला शांतता, आशा आणि बाळूमामांची कृपा जाणवते. 1. मनापासून जय बाळूमामा म्हणणे. दररोज सकाळी आणि रात्री एकदा शांतीने नावस्मरण करा. फक्त 10 सेकंद, पण मन पूर्णपणे एकाग्र करून. 2. विनम्रता आणि सेवाभावना. बाळूमामा हे गुराख्यांचे आणि श्रव करणाऱ्या लोकांचे दैवत. तुम्ही कोणाची छोटीशी मदत केली, जसे गरिबांना अन्न दिलं, तहानलेल्याला पाणी दिलं, अडकलेल्या शेतकऱ्याला हातभार दिलात, तर तोच त्यांना सर्वात प्रिय मार्ग. 3. खोटेपणा, राग, स्वार्थ कमी करणे. कलियुगात हीच सर्वात मोठी तपश्चर्या. मनात साधेपणा आणि प्रेम ठेवला की मामा आपोआप पाठीशी राहतात. 4. दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला छोटा दिवा. घराच्या देवघरात किंवा स्वच्छ ठिकाणी बाळूमामांसमोर एक तूप किंवा तेलाचा दिवा लावा. दिवाचा प्रकाश म्हणजे मार्गदर्शनाची विनंती. 5. त्यांच्या कथांचे श्रवण किंवा भजन. 30 सेकंद का असेना, त्यांच्या चमत्काराचा कथा, भक्तिगाणी, मंत्र ऐकणे मनाला सकारात्मक ऊर्जा देते. 6. शेतकऱ्यांची, जनावरांची सेवा. बाळूमामा गोराख्यांचे रक्षक. गाय, बैल, जनावरांना प्रेमाने पाणी चारा देणे हे त्यांना अतिशय प्रिय. 7. काहीही मागण्याआधी धन्यवाद म्हणणे. अनेक वेळा आपण फक्त मागतो, पण बाळूमामांचा आशीर्वाद येतो तो कृतज्ञतेतून. 8. मनातील दुःख, अडचण स्पष्ट बोलणे. देवाकडे लपवण्यासारखं काहीच नसतं. एकांतात बसून मनातल्या मनात त्यांच्याशी बोला. यामुळे मन हलके होते आणि उपाय सुचू लागतात. त्यामुळे बोला जय संत बाळूमामा.